फेब्रुवारी जन्मलेल्यांकडे असतात दोन खास गोष्टी. बघा, तुमचाही जन्म झाला आहे का फेब्रुवारीत? नमस्कार मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये ज्यांचा जन्म असतो ना, त्यांच्याकडे दोन खास गोष्टी असतात. कोणत्या आहेत त्या खास दोन गोष्टी आणि या दोन खास गोष्टींमुळे लोकांचं व्यक्तिमत्व कसं बनतं? चला बघूया. मंडळी, आपल्यातला दोष सांगायला जग आहे, पण स्वतःच्या गुणांची पारख आपण स्वतः केली तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते. तुम्ही जर तुमच्या ठायी असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल तर तुमच्या जन्मानुसार ज्योतिषशास्त्र दाखल तुम्हाला तुमच्या गुणदोषांचा आरसा फेब्रुवारी महिन्याच्या लोकांचा जन्म आहे, त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. हलकी गुलाबी थंडी, थोडंसं उबदार ऊन, वसंताच्या आगमनाची नांदी आणि अशातच फेब्रुवारी महिन्यात झालेला तुमचा जन्म तुमच्या ठायी असलेल्या रसिकतेला पोषक ठरतो. तसाच पाचशी मात्र संस्कृतीनुसार हा महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच की काय कोण जाणे, पण फेब्रुवारी जन्माला आलेली लोक अतिशय प्रेमळ आणि भावूक काही असतात, त्याचबरोबर संवेदनशील सुद्धा असतात. फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतं. ही लोक मनकवडी असतात बरं का, म्हणजे कोणतीही गोष्ट ना अगदी चटकन आत्मसात करतात. त्यांच्याकडे वाघ चातुर्य असल्यामुळे सभा आणि समोरच्याचं मन जिंकण्यातही ते पटाईत असतात. सर्वच वयोगटातील लोकांची यांची सहज मैत्री होते, म्हणजे अगदी कोणी लहान असू द्या किंवा एखादी वयस्कर व्यक्ती असू द्या, सगळ्यांची त्यांचं पटतं की ही लोक अत्यंत प्रेमळ असतात. ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ असतात. परंतु अनेक कटू प्रसंगामुळे प्रेमाची निवड करताना मात्र कांगारून जाऊ शकतात आणि निर्णय घेताना डळमळीत अवस्थेतही सापडतात. मित्रांनो, स्वतः स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वातंत्र्य उपभोगू देतात. या लोकांना बाह्य सौंदर्य नाही तर मनाचं सौंदर्य आकर्षित करतात. संवेदनशील मन चटकन प्रक्रिया देत का नाही, त्यामुळेच ही लोक शीघ्रकोपी असतात. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. परंतु जितक्या लवकर राग येतो तितक्या लवकरच तो शांतही होतो. मात्र आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचा शेअरिंग लोक करत नाही आणि मनातल्या मनात कुठेतरी बसतात. हीच बाब त्यांच्या करिअरच्या आड येते. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला, प्रसंगी बोलून मोकळं व्हायला शिकलं पाहिजे, म्हणजे यांचं व्यक्तिमत्व आणखीन खुलेल. मंडळी, फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये कला, तंत्रज्ञान, शिक्षण अशा अनेक गुणांची खाण असूनही ते स्वतःला ओळखण्यात मात्र कमी पडतात. परंतु कोणी त्यांना त्यांची जाणीव करून दिली तर मात्र ते आपापल्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारतात. अगदी डॉक्टर, उत्कृष्ट लेखक, शिक्षक, चित्रकार, संगणक तज्ज्ञ, अभिनेता अशा अनेक क्षेत्रांमध्ये फेब्रुवारीत जन्मलेली लोक नाव कमावताना दिसतात. परंतु दिरंगाई हा शब्द त्यांच्या पाचवीलाच पुजलेला असल्यामुळे की काय सगळ्या गोष्टी मिळतात पण उशिरा. अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या व्यक्तींवर कोणी विश्वास ठेवू शकतो. त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीच बाहेर जाऊ देत नाही. बरं, मैत्री किंवा कोणत्याही नात्याबाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जुने विचार सोडून नवीन विचारधारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवूनही घ्यायला शिकले पाहिजे, तर मात्र या लोकांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांनी या महिन्यात जन्मलेल्या आणि कर्तृत्व गाजवलेल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जसं की कोण जन्माला फेब्रुवारी मध्ये सुषमा स्वराज, भीमसेन जोशी, जगजित सिंग, मधुबाला, आशुतोष गोवारीकर या आहेत त्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या फेब्रुवारीत जन्मलेल्या आहेत. आता या लोकांकडे बघूनही तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी आहे त्याचा अंदाज येईलच आणि तुम्ही कशावर भर द्यायला हवा तेही तुमच्या लक्षात येईल. दानशूर अशीही या लोकांची एक ख्याती आहे बरं का. कोणी काही मागितलं तर देताना फेब्रुवारीत जन्मलेले लोक मागचा पुढचा विचार न करता खुशाल देऊन मोकळे होतात. कोणाकडून घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात. हा यांचा खूप सद्गुण, सुंदर गुण आहे. गरजवंताला दान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते हिरिरीने पुढे असतात. यांना सेविंग, गुंतवणूक हे शब्दच माहीत नसतात. यांचा अर्थ ते उधळपट्टी करतात असं नाही बरं का. आता दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात ते आनंद मानतात.
मंडळी, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे 2 खास गुण म्हणजे ते अत्यंत प्रेमळ असतात, भावुक असतात आणि त्याचबरोबर प्रामाणिकही असतात. यांनी आपल्या भावनांवर जर नियंत्रण मिळवलं ना, त्याचबरोबर कोणत्याही गोष्टींची चटकन प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्या गोष्टींचा अंदाज पूर्ण घेऊन कुठल्या प्रसंगात कसं वागायला हवं याचा शांततेने विचार केला तर यांची प्रगती मगाशी म्हटलं तसं तर कोणीही रोखू शकत नाही. मग आता फेब्रुवारी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. तुमच्याकडे भरपूर चांगले गुण आहेत, त्या गुणांना वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या काही तुमच्या कमकुवत बाजू आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. मग तुमचं व्यक्तिमत्व कसं खुलेल ते बघा. बऱ्याचदा आपण स्वतःला ओळखण्यात कमी पडतो, तेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःच करावं. इतरांच्या मतांचं, इतरांच्या बोलण्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला ठेवायचं आहे या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं. आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, बाकी लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. तेव्हा फेब्रुवारीत ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या. एक म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नये, त्याचबरोबर स्वतःमध्ये असलेल्या कौशल्यांना वाढवण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला थोडा वेळ द्यावा, म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करून तुम्ही तुमचं गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकेल. बरं मंडळी, जाता जाता आणखीन एक गोष्ट यंदाच्या म्हणजे 2024च्या फेब्रुवारी महिना खास आहे बरं का. म्हणजे हे लीप इयर आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचा कोणाचा ज्यांचाही जन्म फेब्रुवारी महिन्यात झालेला असेल तर त्यांनी अशा प्रकारे काळजी घ्या. जर तुमचा जन्म असेल या महिन्यात झालेला फेब्रुवारी महिन्यात तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि फेब्रुवारीत जन्मलेल्या लोकांबद्दल सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.